राज्यासह ठाण्यात आता पावसाची सुरुवात झाली आहे। पावसाने जोरदार हजेरी ठाण्यासह इतर ठिकाणी लावले। मुंबईसह ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं आता वातावरण निर्माण झालंय। पावसाचं वातावरण असता इथे आपण पोखरण रोड नंबर 2 कुसुमाग्रज मार्गावरती आहोत। इथे काल रात्री मध्यरात्री अचानक झाड कोसळले। अतिवृष्टी मोठ्या पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे हे झाड कोसळल्याचं समोर आलंय। आता सध्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून त्या झाडाची जो पडलेल्या फांद्या आहेत त्याची छाटणी चालू आहे। मोठ्या प्रमाणात जे पान वगैरे जे गोळा करण्याचं काम चालू आहे। मात्र अचानक पडलेल्या झाडामुळे आजूबाजूच्या परिसरामधल्या गाड्या लावण्याचा गाडी जिथे पार्क करण्याच्या त्या जागांवरती झाड पडल्यामुळे आता गाड्यांना नेमकं कुठे पार्क करायचा असा प्रश्न उपस्थित होतो। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता सोसायटी आहेत, दुकानं आहेत, कमर्शियल आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहेत आणि अशा स्थितीमध्ये मेन गेट वरती हा कुसुमाग्रज समतानगर साठीचा जो मार्ग आहे त्याच्या मेन गेट वरती हा झाड कोसळल्याचं कळतंय। फांद्या आता छाटून महापालिका त्या फांद्या घेऊन जात असेल तरी आता इथल्या त्याचप्रमाणे ह्या मार्गाप्रमाणे इतर कुठल्या मार्गावरती जर झाडं असतील तर त्यांची छाटणी कशा प्रकारे करतील। महापालिकेने हे सगळं अगोदर करायला होतं मात्र अद्याप त्यांनी उपाययोजना केली नाहीये। आणि माझ्यापाठी तुम्ही बघू शकता आता कर्मचारी वर्ग आलाय। झाड कोसळल्यानंतर कर्मचारी वर्ग आता इथे साफसफाईला आलाय। मात्र अशा स्थितीत देखील ठाणेकरांनी आता गाडी नेमकी लावायची कुठे आणि कुठल्या मार्गावरून जायचं जिथून झाडांची छाटणी झाली नसेल अशा जागावरून कसं जायचं हा प्रश्न उपस्थित होतोय। सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे। आज ठाण्यात 12 ठिकाणी मला वाटतं झाडं पडली आहेत। म्हणजे पावसाची अगदी नवीन सुरुवात आणि अशा स्थितीत झाडं पडले थोडं चिंताजनक आहे। काय वाटतं सर? झाडं जरी पडली तर सुखद बाब अशी आहे की आपल्या ठाणे शहरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहेत, कोणी कुठल्याही प्रकारचं जखमी झालेले नाही आहेत। जितकी पण झाडं पडलेली आहेत ती झाडं हटवण्याचं काम तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम, TDRFची टीम, आपली फायर ब्रिगेडची टीम तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाची टीम सकाळपासून कार्यरत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन ते तातडीने रिझॉल्व्ह केली जाते। सर मला वाटतं आता पहिल्या पावसाच्या सरी होत्या मात्र ह्याच्या अगोदर कुठली पूर्वतयारी करण्यात आली होती का? झाडे ज्या मार्गावरील झाडे असे कोसळण्याच्या किंवा पडण्याच्या स्थितीत असेल अशा झाडांवरती वृक्ष प्राधिकरण विभागाकडून झाडांचं ट्रेमिंगचं काम सुरू होतं। आता पाऊस पडल्यामुळे पाण्याचा जास्त लोड झाल्यामुळे काही झाडं अचानकपणे पडत आहेत तर त्याच्यावरती आपल्या विभागाकडून इतर विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत।